वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी 2024मध्ये जे प्रश्न विचारले होते शिक्षक पात्रता परीक्षा TAT 2024 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये ते मिक्स क्वेश्चन आजच्या या वीडियो के माध्यमातून अपन पाहणार आहोत. दोस्तों, अगर आपकी भाषा एक हिंदी है, भाषा 2 मराठी है, तब भी आपको पूरा का पूरा पेपर क्या है, मराठी में देखने के लिए मिलेगा. चाहे आप भाषा 1 हिंदी लेते हैं और भाषा 2 मराठी लेते हैं. तो देखिए दोस्तों, अगर आप भाषा 1 हिंदी लेंगे तभी आपको भाषा 2 में जो है मराठी का ऑप्शन मिलेगा. अगर आप भाषा 1 मराठी लेते तो भाषा 2 में आपको मराठी का ऑप्शन नहीं मिलेगा. और TAT एक पात्रता परीक्षा है, आप कोई भी माध्यम से इसको दे सकते हैं. दोस्तों, इसका मीडियम से कोई लेना देना नहीं होता. इस तरीके से स्पष्ट तरीके से बात आपके सामने समझ में यहाँ पर आ रही है. तो इस वीडियो में हम मराठी के कुछ स्पेशल क्वेश्चन, कुछ IMP क्वेश्चन 2024 की परीक्षा के पेपर 1 और पेपर 2 के देखने वाले हैं. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे वीडियो वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन में हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप ग्रुप की लिंक दी गई है दोस्तों, वहाँ से जाकर आप हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर सकते हैं. तो वीडियो को प्लीज़ लाईक कीजिए. तर चला मित्रांनो, पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात. प्रश्न असा आहे की नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे. अशा प्रकारे प्रश्न जे आहे ते प्रश्नपत्रिका 1 मध्ये विचारला गेला होता. मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे. कौटुंबिक पत्र आहे, घरगुती पत्र आहे, औपचारिक पत्र आहे किंवा अनौपचारिक पत्र आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे पत्र आहे ते कशासाठी केलं जात आहे, नोकरीसाठी केलेला पत्र आहे. तर हे बघा मित्रांनो, हे जे पत्र असणार आहे औपचारिक पत्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे. A, O हे कोणत्या प्रकाराचे स्वर आहे. देखिए दोस्तों, इसी तरीके के प्रश्न आपको हिंदी में भी देखने के लिए मिलते हैं. येथे प्रश्न आहे की A, O कोणत्या प्रकाराचे स्वर आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. हास्य स्वर, अर्धस्वर, संयुक्त स्वर किंवा सजातीय स्वर, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे संयुक्त स्वर, कारण की A, O हे कोणत्या प्रकाराचे स्वर आहे, तर संयुक्त स्वर असणार आहे. मतलब संयुक्त स्वर ही क्या होंगे दोस्तों यहाँ पर रहने वाले. देखते हैं तीसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 इथे दिलेला आहे की सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता. हा प्रश्न सुद्धा देखील मित्रांनो पेपर 1 मध्ये विचारला होता की सर्वात लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता. तर हे बघा, पेपर 2 मध्ये विचारला होता. कावळा, चिमणी, कमळ किंवा गुलाब. तर हे बघा मित्रांनो, सर्वात लघुमात्रा असणारा शब्द जे आहे ते कमळ या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर अशा प्रकारे आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्प्रचार जे आहे ते आपल्याला वापरायचा आहे. मित्रांनो, म्हणजे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य वाक्यप्रचार कोणते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तारे तोडणे, जीवाचे रान करणे, कानडोळा करणे किंवा ग्वाही देणे. तर हे बघा मित्रांनो, आयुष्यात यशस्वी होणे म्हणजेच जीवाचे रान करणे. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर हे बघा मित्रांनो, अशुद्ध शब्द या ठिकाणी काय आहे आपल्याला ओळखायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला हिंदी भाषेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात की शुद्ध वर्तनी को पहचानिए. अशा प्रकारे प्रश्न जे आहेत ते हिंदी भाषेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर हे बघा, या ठिकाणी जे अशुद्ध शब्द आहे तर ते असणार आहे नवीन. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. तर हे बघा, प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. एक वचन, अनेक वचन, अशा प्रकारे गटात न बसणारा शब्द कोणता. तर हे बघा मित्रांनो, नदी, नद्या, काठी, काठ्या, अशा प्रकारे जे आहे ते एक वचन अनेक वचन होऊ शकतात. परंतु पाखरू एक वचन आणि अनेक वचन एकसारखा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक D जे असेल ते आपला काय असेल योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 जे आहे ते पेपर 2 मध्ये विचारला गेला होता. प्रश्न अशा प्रकारे येथे दिलेला आहे की सूर्य उगवला हे कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे. असं अशा प्रकारे प्रश्न काय आहे मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. कर्मणी,
प्रयोगाचे, सकर्मक कर्तरी प्रयोगाचे, अकर्मक कर्तरी प्रयोगाचे किंवा अकर्मक भावे प्रयोगाचे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर लक्षात ठेवा, सूर्य उगवला म्हणजे कोणताही कर्म या ठिकाणी ॲड झालेला नाही. तर हे जे वाक्य असणार आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे असणार आहे. कारण की अकर्मक कर्तरी म्हणजे काय, म्हणजे कर्माविना वाक्य तयार होतो, त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. म्हणजे त्यात कोणताच कर्माचा समावेश नाही. कर्मासोबत म्हणजेच सकर्मक, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॅश डॅश होयो. हा थोडासा म्हणजे कठीण प्रश्न पेपर 2 मध्ये विचारला होता की वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॅश डॅश होयो. पद, पदबंध, उपवाक्य किंवा रूपिका. तर हे बघा मित्रांनो, योग्य जे उत्तर असेल ते असेल रूपिका. ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या संदर्भात थोडासा स्पष्टीकरण आपण या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो. तर हे बघा, स्पष्टीकरण अशा प्रकारे येथे दिलेलं आहे की तुम्ही पाहू शकतात. हे बघा, स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आता पद म्हणजे काय, पद म्हणजे संज्ञा, सर्वनाम, क्रियापद इत्यादी एक एक शब्द. ओके. पदबंध म्हणजे काय, 2 किंवा अधिक पदे एकत्र येऊन तयार होणारी रचना म्हणजे पदबंध. पदबंध 2 किंवा अधिक पदे एकत्र होऊन तयार करणारी रचना. उपवाक्य म्हणजे काय, वाक्यातील एक लहान स्वतंत्र वाक्य म्हणजेच उपवाक्य. परंतु रूपिका भाषेतील सर्वात लहान अर्थवाहक घटक, यापुढे त्याचे विभाजन झाले तर अर्थ नष्ट होतो म्हणजेच रूपिका. उदाहरणार्थ पुस्तके या शब्दात पुस्तक प्लस ए, पुस्तक हे मूळ शब्द आहे आणि सार्थक आहे ए बहुवचन दर्शक रूपिका. म्हणून योग्य उत्तर काय असेल तर रूपिका जे असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की आम्हाला उत्कर्षाच्या आणि प्रगतीचा मार्ग दिसला. या वाक्यातील विधेय ओळखा. हे बघा मित्रांनो, विधेय आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. मार्ग दिसला, आम्हाला दिसला, प्रगतीचा मार्ग दिसला किंवा आम्हाला मार्ग दिसला. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि वाक्यातील जे विधेय असणार आहे मित्रांनो आम्हाला दिसला म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की शंकर सावकाराच्या काचट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि वाक्याचा प्रकार ओळखा अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा अज्ञार्थी वाक्य अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो वाक्यात म्हणून आलेला आहे आणि वाक्याला वाक्य या ठिकाणी म्हणजे उपवाक्याला एक वाक्य जोडलेलं आहे. तर हे वाक्य असणार आहे मिश्र वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. दोस्तों वीडियो बेहतर लगती है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए, चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए. दोस्तों हमारे चैनल के ज़रिए से हमने हिंदी सीटेट के लिए इम्पोर्टेड क्वेश्चन सेट बनाए हैं जिसका प्राइस 199 है. अगर आप दोनों पेपर खरीदना चाहते हैं तो 299 रुपये में आपको हिंदी के मोस्ट IMP क्वेश्चन सेट जो है वो देखने के लिए मिलेंगे. साथ ही साथ आपको हिंदी की फ्री लाइव क्लासेस जो है हमारे चैनल के माध्यम से देखने के लिए मिलेंगी. अगर दोस्तों अगर उसको आप हासिल करना चाहते हैं तो डिस्क्रिप्शन में जो कॉन्टैक्ट डिटेल दी गई यहाँ पर हमसे कॉन्टैक्ट कर या कमेंट्स कर भी उस क्वेश्चन सेट को परचेस कर सकते हैं. वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए. चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए. प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता. ट, ठ, ड, ढ हे काय आहे व्यंजन आहे. परंतु या ठिकाणी विचारलेलं आहे मूर्धन्य वर्ण कोणता. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असेल ळ जे असेल तर आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. मूर्धन्य वर्ण म्हणजे जिभेच्या टोक वर वळवून तालव्याच्या मागच्या भागाला मूर्धा लावून उच्चारले जाणारे वर्ण म्हणजे मूर्धन्य वर्ण होयो. ट, ठ, ड, ढ, न, र आणि ळ हे वर्ण येतात. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. पेपर 1 मध्ये विचारला गेला होता प्रश्न क्रमांक 12 की संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय जे असणार आहे ते दुर्दैव. ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13.
प्रश्न क्रमांक 13 इथे दिलेला आहे की पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? अकर्मक म्हणजे ज्यात कर्म नसतो तो वाक्य म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. 4 ऑप्शन दिलेले आहे. डोंगरावर हिरवेगार गवत उगवलेले होते, पक्षी अंगणात दाणे टिपतात. तर हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे, कारण की पक्षी काय करताय? अंगणात दाणे टिपतात. श्रवणीने नवीन पैठणी आणली, हे सुद्धा सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. ताईने अंगणात पाना फुलांची रंगोळी काढली, तर ताई काय करते? रंगोळी काढते, म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी आहे. परंतु डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते हे जे असणार आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. हा प्रश्न सुद्धा जे आहे ते पेपर 1 मध्ये विचारला होता 2024 10 नोव्हेंबर 2024च्या परीक्षेला. प्रश्न अशा प्रकारे आहे की मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? आता हे बघा मित्रांनो, विशेषणाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सर्वनामिक विशेषण किंवा धातू साधित विशेषण. तर बरोबर उत्तर असेल मित्रांनो धातू साधित विशेषण. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 आणि पेपर 1 मध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता की व्यक्ती तितक्या प्राकृती डॅश डॅश म्हणीचा अर्थ कोणता? सर्व व्यक्ती सारख्याच स्वभावाच्या असतात, व्यक्तीच्या आचार विचारात भिन्नता असते, सर्व व्यक्तीमध्ये साम्य असते किंवा सर्व व्यक्तीची मनोवृत्ती भिन्न असते किंवा नसते. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर जे उत्तर आहे मित्रांनो व्यक्तीच्या आचार विचारात भिन्नता असते, म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर 15 क्वेश्चन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत. या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे, त्यात सुद्धा आपण 15 प्रश्न 2024च्या परीक्षेचे पाहिलेले आहे. मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी किंवा प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल सोबत जुळून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.